Hello student, topic number 7, bill of exchange on problem number 3rd. Jyoti owns rupees 31,000 to Swati, for which was drawn a bill on Jyoti for 2 months. The bill was duly accepted by Jyoti. Swati sent the bill to bank for collection. Jyoti honored the bill on the due date and bank charges rupees 475 as bank charges. याकडे काय दिसते, ज्योतीने जो बिझनेस स्टार्ट केलेला होता त्यामध्ये ज्योतीने 31,000चं बिल ड्रॉ केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ज्योती आणि स्वाती असे दोन या ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शन्स करते दिसत आहेत. मध्ये स्वाती ही ड्रॉवर आहे आणि ज्योती ही ड्रॉवी आहे. बिल फर्स्ट पार्टमध्ये बिल ॲक्सेप्टेडचे एंट्री सांगितले, बिल ॲक्सेप्ट केले. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये सांगितले जे बिल ॲक्सेप्ट केलेले होते ते सेंड फॉर कलेक्शन म्हणजेच डिपॉझिटेड केलेलं आहे बँकमध्ये, त्याची एंट्री दिसणार. आणि थर्डमध्ये सांगितलं आहे ते जे बिल आहे ते बिल सेंड फॉर कलेक्शन डिपॉझिटेड केलेले होते ते बिल हॉनर्ड झालं आहे आणि त्यावर नोटिंग चार्ज पेड करायला लागतो आहे 475. एवढा बँक चार्जेस पेड करायला लागतो 475. गिव्ह जर्नल एंट्री इन दी बुक्स ऑफ स्वाती. स्वातीच्या बुक्समध्ये जर्नल एंट्री दाखवा. आता मी या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी इन दी बुक्स ऑफ स्वाती आणि इन दी बुक्स ऑफ ज्योती दोन्हींच्या बुक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी जर्नल एंट्रीज दाखवणार आहे. ओके, लेट स्टार्ट. डेट आपल्याला दिली नाही आहे आणि त्यासाठी आता आपण काय करणार, नंबर्स घेणार. नंबर 1. ओके, रिसिव्डची एंट्री करणार. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ज्योती अकाउंट. Bills receivable account debit to Jyoti. Bills receivable account debit to Jyoti's account 31,000. Narration. Being bill drawn for 2 months. Bill drawn for 2 months. Acceptance received. Bill acceptance received. Bill drawn for 2 months on account of bill acceptance received. ओके, आपण या ठिकाणी एंट्री झाली. त्यानंतर सेकंड एंट्री आपण ज्योतीच्या बुक्समध्ये करणार. तर ज्योतीच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये काय दिसणार, स्वातीज अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट. स्वाती म्हणजेच ड्रॉवर अकाउंट डेबिट. bills payable account. Swati's account debit to bills payable account rupees 31,000. Being bill acceptance given. बिल ॲक्सेप्टन्स किंवा आपण या ठिकाणी बिल ड्रॉन फॉर 2 months ॲक्सेप्टन्स गिवन असे पण आपण पोस्टिंग घेऊ शकतो. सेकंड काय सांगितलं आहे बघा, स्वाती सेंड द बिल टू बँक फॉर कलेक्शन. स्वातीने बिल सेंड केलं आहे बँक फॉर कलेक्शन. मग बिल सेंड फॉर कलेक्शनची एंट्री दिसणार. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. सेकंड एंट्री.
bill sent for collection, bill sent for collection account debit to bills receivable account. Bill sent for collection account debit to bills receivable account 31,000. Okay, narration. Bill sent to bank for collection, being bill sent for bank for collection. Bill sent for bank for collection. त्यानंतर इन दी बुक्स ऑफ ज्योतीमध्ये जर आपण विचार केला तर हे जे ट्रान्झॅक्शन्स आहे किंवा हा जो पार्ट आहे तो ज्योतीने बँकेशी केलेला स्वातीने बँकेशी केलेले ट्रान्झॅक्शन्स आहे. त्याच्यामुळे स्वातीच्या बुक्समध्ये याची पोस्टिंग दिसते, पण ज्योतीच्या बुक्समध्ये याचं पोस्टिंग दिसणार नाही, कारण ज्योतीने असे कोणतेही ट्रान्झॅक्शन केलेलं नाही, म्हणून ज्योतीमध्ये दिसणार नो एंट्री. ओके, ज्योतीमध्ये नो एंट्री येणार. अँड थर्ड एंट्री, ज्योती honored the bill on the due date and bank charges ₹475 as बँक चार्जेस. बँकेने चार्ज केलेला आहे ₹475. मग त्या ठिकाणी ती एंट्री दिसणार आपल्याला. बँकेचं रिसिव्हर बँक अकाउंट डेबिट, बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. बँक अकाउंट डेबिट. Number third, bank account debit, bank charge account debit, to bill sent for collection account. बँक अकाउंट डेबिट, बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन. तर बिल आहे ॲक्च्युअल आपलं 31,000 रुपीजचं. बँक चार्ज डेबिटेड होतो आहे 475. 31,000 मायनस 475, 30,525 आपल्या इसणार बँक अकाउंटला. 30,575. ओके, नॅरेशन. being bill honored and bank charges paid. Being bill honored and bank charges paid. Bill honored and bank charges paid. ज्योतीच्या बुक्समध्ये बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी दिसणार आहे. हॉनर्डची एंट्री. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आहे तेवढी अमाऊंट 31,000. being our acceptance honored. Our acceptance honored. टोटल करना 31,000 + 31,000 + 30,525 + 4,700
475, 93,000, 93,000, 93,000. Okay, other side. 31,000 plus 31,000, 62,000. Practice problem number 3 is complete.